मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेली वसई विरार पालघर परिसरातील अनधिकृत हॉटेल्स, ढाबे, टायर दुकाने व इतर व्यावसायिक अतिक्रमणे तोडण्यास सुरुवात केली आहे. वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयाचा आढावा घेऊन अतिक्रमणावर नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण, वन विभाग तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अतिक्रमण केलेल्यांना नोटिसा देखील देण्यात आल्या आहेत. महामार्गालगतच्या क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षण करून अतिक्रमणांचे स्वरूप, व्यापलेले क्षेत्र, बांधकामांची स्थिती आणि संबंधित जमिनीचा कायदेशीर दर्जा यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. वन विभागाच्या सर्वेक्षणात एकूण 114 अतिक्रमणे आणि 73,800 चौरस मीटर बांधीव क्षेत्र नोंदविण्यात आले आहे. यामध्ये ढाबे व उपाहारगृहे, दुकाने व व्यापारी बांधकामे, वाहनतळ, पंक्चर दुकाने आणि चहाच्या टपऱ्यांचा समावेश असून सर्व भागात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. रस्त्याच्या दुभाजकावर आणि महामार्गाच्या हद्दीत टाकण्यात येणाऱ्या डेंब्रीज विरोधात व्यापक कारवाई करण्यात येत आहे. अशाच प्रकारची कार्यवाही वसई विरार पालघर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर केली तर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अशा रस्त्यावर देखील कार्यवाही करावी अशी नागरिकांची मागणी आहे.